कालपासून एका चर्चेला उधाण आलंय. ती चर्चा म्हणजे 2 डिसेंबरनंतर काय होणार आहे. त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक विधान. कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त. आपल्या भाषणातनं मुलाखतीतनं ते कधी आक्रमक बोलत नाहीत. त्यामुळे रवींद्र चव्हाणांचे हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जाऊ लागले. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते. त्यानंतर आठवड्याभरातच थेट 2 तारखेपर्यंत युती टिकवायचे हे विधान आल्याने ते महत्त्वाचं ठरतंय. शिवाय इतकं मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे. साहजिकच 2 तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे? शिवसेनेत तिसरी फूट पडणार आहे का, की एकनाथ शिंदे सत्तेबाहेर जाणार आहेत? की यातलं काहीच होणार नाहीये आणि हे सगळं होण्यासाठी 2 तारखेची वाट का पाहिली जातीये? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. आता 2 तारखेला नेमकं काय आहे? तर 2 तारखेला राज्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांचं मतदान आहे. 2 तारखेनंतर म्हणजे नगरपरिषदेचे मतदान पार पडल्यानंतर यानंतर कोणकोणत्या निवडणुका आहेत? तर यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबईसह मुंबई परिसरातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे अशा महानगरपालिका आहेत. आता याच महानगरपालिकांचं नाव घेण्याची कारणं म्हणजे इथल्या अनेक महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे इथे युती करून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो. अर्थात त्यासाठी 2 डिसेंबरची आणि नगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाहीये. पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेचाच दाखला नेमका का दिलाय? तर त्याचं कारण आहे ते म्हणजे तळकोकणातलं हाडा. थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणेंचा बालेकिल्ला. इथे केसरकरतील येसे विरोधक राणेंच्या विरोधात पेरले गेले. पण मोठ्या राण्यांच्या समोर सगळ्यांनी माना टाकल्या हेच सत्य. वरच्या बाजूला म्हणजे रत्नागिरीत सामंत बंधूंचं प्रस्थ वाढलं. त्यांनी सुद्धा नारायण राणेंना विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं. पण आजवर राजकारणात नारायण राणेंना थेट नडणं अशक्यच ठरत होतं. मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी राणेंना डावलण्याचे प्रयत्न देखील केले, पण राणे निवडून आले. आता याच समांतराचं दुसरं राजकारण घडत होतं ते राणे कुटुंबातच. निलेश राणे भाजपमधनं राज्याच्या राजकारणात मातब्बर ठरू लागले. स्वतःची हिंदुत्ववादी इमेजसुद्धा तयार करू लागले. पण राजकारणात नितेशपेक्षा सिनियर असणारे निलेश राणे मात्र मागे पडत होते. निलेश राणेंना मानणारा एक वर्गसुद्धा होता. त्यांनासुद्धा आपण बॅकफूटला पडत चालल्याची भावना त्यांच्या मनात तयार होत होती. आता इथे निलेश राणेंच्या खांद्यावरती हात ठेवला तो एकनाथ शिंदेंनी. त्यांनी निलेश राणेंना तिकीट दिलं आणि तब्बल 10 वर्षांनी निलेश राणेंच्या अंगाला गुलाल लागला. दरम्यानच्या काळात सामंत आणि चव्हाण यांची जोडी पालकमंत्री म्हणून राणेंचं महत्त्व कमी करत होती. त्यातूनच चव्हाणांनी कुठल्याही परिस्थितीत कणकवलीत शिंदेंसोबत युती करायची नाही हे धोरण स्वीकारलं. त्याचं खरं कारण राण्यांच्या घरात फूट पाडण्याची रणनीती आहे हेच बोललं गेलं. याला उदय सामंत यांचं देखील बळ होतं असं सांगण्यात येतं. आता त्यातूनच ही धुसफूस वाढली आणि निलेश राणे एक प्रकारे राणे कुटुंबातनं बाहेर पडले. सांगायला आता शिंदे गट विरुद्ध भाजप असं सांगण्यात येत असलं तरी इथं सामंत चव्हाण यांच्या समीकरणातनं राण्यांच्या घरात पडलेली फूट आणि नितेश राणेंना आपल्याकडे खेचून घेणं हेच राजकारण झाले असं बोललं जातंय. असो, तर 2 तारखेनंतर काय घडणार आहे? फूट होणार आहे का? शिंदे बाहेर पडणार आहेत का? मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे या चव्हाणांच्या स्टेटमेंटमागचं मुख्य कारण कणकवलीची इलेक्शन इतकंच आहे. पण असं असलं तरी त्यांचं विधान हे पूर्ण युती संदर्भात होतं. त्यामुळे राज्यावरचं सुद्धा याचा फरक नक्कीच पडणार आहे हे कन्फर्म आहे. आता या तळकोकणातल्या राजकारणातच आपल्याला भविष्यातली समीकरणं दिसतात. ती म्हणजे चव्हाण आणि उदय सामंत यांचं असणारं साटेलोटं. एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेना, शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत. पण त्याचवेळी रत्नागिरीत मात्र शिंदे गट आणि भाजप यांची युती आहे. भाजपनं इथं कुठलाही आक्रमकपणा न दाखवता सामंत म्हणतील तेच धोरण स्वीकारलेलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंसाठी निलेश राणेंनी घरचा विरोध स्वीकारलेला आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांनी मात्र रवींद्र चव्हाणांसोबत सहानुभूतीचं धोरण स्वीकारले. अर्थात शिवसेनेतली तिसरी फूट उदय सामंत यांच्या नेतृत्वातच होणार अशा ज्या काही चर्चा होतात त्यांची पेरणी इथेच झालेली आहे का असं म्हणायला या समीकरणांमुळे शंका राहते. आता तळकोकणातनं आपण जातोय ते मुंबई परिसरातल्या राजकारणाकडे. रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदे नको आहेत. पण ते कुठे नको आहेत तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत.
या व्यतिरिक्त इतर मुंबई परिसरातल्या इतर महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदे नको आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथली विकास कामं आणि येणारा निधी. मुंबई ही एक महानगरपालिका झाली, पण मुंबई परिसरातल्या नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई, विरार, भिवंडी अशा 7 महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांमध्ये काहीही करून शिंदेना बाजूला ठेवणं हेच भाजपचं आजचं टार्गेट आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये शिंदेना डावलता येणार नाही, पण ठाणे वगळता इतर कुठल्याही महानगरपालिकेत शिंदेना घुसून न देणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. आता यामागचं एक कारण म्हणजे या परिसरातले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, विकास कामं हे आहे. याशिवाय मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वाढणारी आमदार खासदारांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे भाजपसोबत या भागातल्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचा शिरकाव झाला तर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आणि आर्थिक रसद कायम राहते. सध्या ती तोडणं हा भाजपचा प्रमुख अजेंडा आहे असं बोललं जातं. आता दुसरीकडे काहीही करून प्रसंगी तडजोड स्वीकारून महानगरपालिकांमध्ये युतीत सत्ता मिळवण्याचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचा आहे. सध्या तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार नाहीयेत आणि जर लढलेच तर ठाणे महानगरपालिकेव्यतिरिक्त हातात इतर काही येणार नाही याची जाणीव त्यांना आहे. पर्यायानं एकनाथ शिंदे आपली पावर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण अमित शहांकडनं तडजोड करून घेणं या पलीकडे त्यांच्यासुद्धा हातात काही आहे असं म्हणता येत नाही. पण ही सगळी बार्गेनिंग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित लढतात का? काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की आपला स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम ठेवणार यावरती ठरणार आहे. एकतर मुंबई महानगरपालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, इथे शिंदेना सोबत घ्यावंच लागणार आहे, तर शिंदे एकट्या मुंबईवरती आजूबाजूच्या 7 महानगरपालिकांची गणितं आखून आपली आर्थिक रसद कायम ठेवू शकतात. इथं ठाकरेंचं मूल्य काय राहतं, सर्वेतनं ठाकरे कितपत जागा घेऊ शकतात यावरती भाजप आपली समीकरणं आखेल. कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले, मराठी फॅक्टर चालू लागला तर भाजपला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे आणि याच आधारावर एकनाथ शिंदे पुन्हा आपलं मूल्य वाढवत बार्गेनिंग करताना दिसतील. अर्थात 2 डिसेंबरनंतर काय होणार याची सुरुवात झालीये ती तळकोकणातनं. इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्या. एक तर एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजले जाणारे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांसोबत तडजोड केली आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे गटात फुटीची बीजं रोवली गेली आहेत. आणि इथेच आपल्याला दुसरी गोष्ट सुद्धा दिसली आहे, ती म्हणजे इथे निलेश राणे हे एकनाथ शिंदेंसाठी मैदानात उतरलेत. अशी माणसं सुद्धा शिंदेंनी टिकवून ठेवली आहेत. आता राहता राहिला मुद्दा एकनाथ शिंदे बाहेर पडतील का? तर नाही. शिंदेंना बाहेर पडायचं नाही आणि अमित शहांना सुद्धा शिंदेंना सोडायचं नाहीये. कारण तसं झालं तर राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व वाढतं, याशिवाय केंद्रातल्या सहयोगी पक्षांना चुकीचा मेसेज जातो. पण हे जपत शिंदेंना मिळेल तिथे डॅमेज करायचं धोरण सुद्धा सोडायचं नाहीये. त्यामुळे तिसरी फूट किंवा सत्तेबाहेर यापेक्षा तारीख म्हणत हे असंच चालू राहील आणि क्रमाक्रमाने एकतर शिंदे डॅमेज होत जातील किंवा आपली पकड मजबूत करत जातील असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं, 2 डिसेंबरनंतर खरंच राज्यामध्ये काही भूकंप होईल का, या फक्त चर्चाच राहतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी 98ला सबस्क्राईब करा.